आज आपण फणसची भाजी बनवणार आहोत। त्यासाठी लागणार आहे फणस। सर्वात आधी फणसला चिरून धुवून घेतली आहे। त्यानंतर लागणार आहे कांदे, सांबार, कांदे, लसूण, अद्रकची पेस्ट, टमाटरची पेस्ट, मीठ, जीरा, मसाला, तिखट, मोहरी आणि हळद। सर्वात आधी फणसला तळून घेऊ तेलामध्ये। तेल गरम झालेलं आहे। फणस तेलामध्ये टाकून घेऊ। फणसला आता काढून घेऊ। तळून झालेले आहे। 5 मिनिट तळलेली होती। आता आपण भाजी बनवायला सुरुवात करू। तेल गरम झालेलं आहे। अर्ध्यातून अर्धा चम्मच मोहरी आहे, जिरा अर्ध्यातून अर्धा चम्मच, कांदा चिरलेला आहे, कमी गॅसवर शिजवून घ्यायचा। कांदे, लसूण, अद्रकची पेस्ट आहे। अर्धा चम्मच धने पावडर, असं छान फिरवून घेऊ। मसाला आहे सावजी मसाला अर्धा चम्मच, टमाटरचं पेस्ट आहे, एक मिनिट झाकून ठेवू कमी गॅसवर। 1 मिनिट झालेला आहे। आपला मसाला सुटला की नाही तर बघू। हळद आहे अर्ध्यातून अर्धा चम्मच, तिखट आहे 1 चम्मच, मीठ अर्धा चम्मच। चांगल्याने मिक्स करून घेऊ। पाणी घालू थोडं। एक मिनिट असं झाकून ठेवू कमी गॅसवर। 1 मिनिट झालेला आहे। बघूया आपली भाजी। यात तळलेली फणस घालू। चांगल्याने फिरवून घेऊ। दोन मिनिट असं झाकून ठेवू कमी गॅसवर।
आपली भाजी झालेली आहे. आता गॅस बंद करून घेऊ आणि सांबार घालू. तर अशी भाजी तुम्ही बनवा, खा आणि मला कमेंट्समध्ये सांगा. धन्यवाद.